नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन नोटिफिकेशन घेऊन आपण नेहमीच येत असतो। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूबच्या माध्यमातून आपण अपडेट्स घेऊन येत असतो, पण बऱ्याचदा एखादा अपडेट यायच्या अगोदर सुद्धा आपली तयारी असली पाहिजे। आणि अशाच अनुषंगाने आपण जो मागचा व्हिडिओ केला होता की महाट्रान्सको मध्ये 170 जागा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी, 25 जागा ह्या इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन विद्यार्थ्यांसाठी आणि 28 जागा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी येणार आहेत। त्याच्या न्यूजच्या माध्यमातून किंवा न्यूज पेपरच्या माध्यमातून अपडेट्स आलेले आहेत, पण अजून जाहिरात आलेली नाही। पण जाहिरात यायची वाट बघायची का? नक्कीच नाही। कशासाठी? तर डॉक्युमेंटसाठी विद्यार्थी मित्रांनो। तर डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत आणि आत्ताच त्याची तयारी करायला सुरुवात करायला पाहिजे। कारण बऱ्याचदा काय होतं की ज्या पीक पिरियड मध्ये आपण स्टडी करायचा असतो, आपण अभ्यास करायचा असतो, त्यावेळेस एखादं टेन्शन आपल्या डोक्यामध्ये असतं की हे डॉक्युमेंट्स नाहीत, याचे अपडेट्स नाही आहेत, किंवा हे अपडेटेड डॉक्युमेंट्स माझ्याकडे नाही, याची व्हॅलिडिटी संपलेली आहे। मग अशा वेळेला ऑलरेडी आपल्याला काही टाइम पिरियड मिळालेला आहे। तर या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। तर आता महाट्रान्सकोच्या ज्या जाहिराती येणार आहेत त्याच्यामध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि ते डॉक्युमेंट्स आत्ताच कसे कलेक्ट करायचे, तर ह्याच्यासाठीचा हा व्हिडिओ असणार आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया। ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म जेव्हा सुरू होतील त्यावेळेला तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायला हवेत, ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये असायला हवेत, त्याची साईज काय असायला हवी, आणि कुठले डॉक्युमेंट्स हे कंपल्सरी असणार आहेत आणि कुठले मॅन्डेटरी नसणार आहेत। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहेत? सगळ्यात महत्त्वाचं जे डॉक्युमेंट्स सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी लागतात, म्हणजे मग ते ओपन कॅटेगरीचे असेल किंवा कॅटेगरी मधले विद्यार्थी असेल, तर सगळ्यांसाठी महत्त्वाचं डॉक्युमेंट आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट। ओके, तर कंपल्सरी डॉक्युमेंट्स मध्ये येतं डॉक्युमेंट जे आहे हे डोमेसाइल सर्टिफिकेट। बऱ्याचदा तुम्हाला डोमेसाइल सर्टिफिकेटच्या सोबत सर्टिफिकेट ऑफ एज अँड नॅशनॅलिटी हे सुद्धा मिळत असतं। ओके, तर मग याच्यामध्ये वयाचा पुरावा आणि नॅशनॅलिटी हे सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन असतं। तुम्हाला सेतूमध्ये हे डॉक्युमेंट्स मिळेल। बऱ्याच विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी हे डॉक्युमेंट्स असेल। या डॉक्युमेंटचा जे महत्त्वाचं ज्याला म्हणतो उपयोग आहे तो म्हणजे डोमेसाइल, ज्याला अधिवास दाखला म्हणतो आपण किंवा अधिवास सर्टिफिकेट म्हणतो। ओके, की या स्टेटचा मी रहिवासी आहे, या अनुषंगाने हे डॉक्युमेंट्स, आणि हे डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यांनाच विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे। ओके, त्यानंतर आपण दुसरे डॉक्युमेंट बघूया, एज्युकेशनलशी रिलेटेड। आता तुम्ही ग्रॅज्युएशन झालेला असाल, नक्की झालेला असाल, कारण ह्या ज्या पोस्ट येणार आहेत या पोस्ट परस्युइंग किंवा बीच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या पोस्ट नाही आहेत, म्हणजे दोज आर इलिजिबल, दे शुड possess their graduation, कंप्लीट ग्रॅज्युएशन लागणार आहे। त्याच्यामुळे नक्कीच तुमच्याकडे मार्कशीट असेल, नक्कीच तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल। कुठलं सर्टिफिकेट? तर तुमचं ग्रॅज्युएशनचं जे डिग्री सर्टिफिकेट आहे, तर डिग्री सर्टिफिकेट आणि मार्कशीट। आता याच्यामध्ये ही मार्कशीट ज्या आहेत त्या तुम्हाला प्रत्येक वर्षीच्या मार्कशीट या सगळ्या तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत। त्याच्या सॉफ्ट कॉपी मध्ये कन्वर्ट करायचं आहे। त्याची साईज जी आहे मॅक्सिमम 500 KB असली पाहिजे, ते सुद्धा आपण डिस्कस करणारच आहोत। पण हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहेत। ओके, मग मॅन्डेटरी डॉक्युमेंट मध्ये सगळ्यात महत्त्वाचं, कारण तुम्ही इलिजिबल आहात, तुम्ही एज्युकेशनल क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो जर पास करायचा असेल तर हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायलाच हवे विद्यार्थी मित्रांनो। आता मागच्या वेळेला जेव्हा एटीपीचा किंवा सिव्हिल मधल्या MES प्रीचा हे जेव्हा एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन आलं होतं त्यावेळेस बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना आम्हाला कॉल केले होते आणि त्यांचा प्रश्न हाच होता की सर, आमच्याकडे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट किंवा डिग्री सर्टिफिकेट हे नाहीये। मग अशा वेळेस जे पर्टिक्युलर सर्टिफिकेट जे तुम्हाला प्रोव्हिजनल मिळतं, मग हे चालेल का? तर हे सगळे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म अपलोड कराल त्यावेळेस तुम्हाला ते क्लिअर होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याचदा ग्रॅज्युएशनचं जे तुमचा सेरेमनी असतो तो झालेला नसतो, मग अशा वेळेस जर सर्टिफिकेट नसेल तर पण प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आणि बाकीच्या गोष्टी हे त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं असतं। आणि जे स्पेसिफिक वेबसाईट आहे ते ऑथेंटिक पर्सन आहे, ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील। नक्कीच या संदर्भातल्या जी माहिती आहे त्या जाहिरातीमध्ये दिलेल्या असतील। पण एक लक्षात ठेवा की ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ज्यांच्याकडे हे सर्टिफिकेट आहे, त्यांनी ते कन्वर्ट करून घ्या सॉफ्ट कॉपी मध्ये 500 KB साईज मध्ये, आणि हे व्यवस्थित ठेवा। ओके, तर हे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स जे आहेत ते महत्त्वाचे आहेत। मार्कशीट सुद्धा
कारण आता बऱ्याचदा काय होतं की कुठे मार्क्स फिलअप करायचे असतात आणि कुठे तुमचा सीजीपीए किंवा एसजीपीए फिलअप करायचा असतो, तर त्याचा सुद्धा त्या त्या युनिव्हर्सिटीचा फॉर्म्युला असतो आणि त्या फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला सीजीपीए किंवा एसजीपीए वरनं तुम्हाला मार्क्स कॅल्क्युलेट करता येतात विद्यार्थी मित्रांनो. ओके, इथे लक्षात ठेवायचं की ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आणि सर्व मार्कशीट या तुम्हाला तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट सर्टिफिकेट जे आहे ते आहे तुमचा वयाचा पुरावा, प्रूफ ऑफ एज. मग याच्यामध्ये काय काय चालू शकतं बघा. सगळ्यात महत्वाचं एसएससी बोर्ड सर्टिफिकेट, ज्याच्यामध्ये असं डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये तुमचं संपूर्ण नाव आणि जन्मतारीख हे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे असं सर्टिफिकेट इथे चालतं. ओके, मग आता याच्यामध्ये बेसिकली आपण बघूया की एसएससी बोर्ड सर्टिफिकेट की ज्याच्यामध्ये तुमचं नावही व्यवस्थित असतं आणि तुमची जन्मतारीख असते. लिव्हिंग सर्टिफिकेट मध्ये सुद्धा हे सगळे डिटेल्स प्रॉपरली असतात. ते एलसी चालू शकते लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा डायरेक्टली कॉम्पिटंट ऑथॉरिटी कडनं जे जन्माचा दाखला मिळतो किंवा त्याला बर्थ सर्टिफिकेट म्हणतो, तर हे सर्टिफिकेट या तीनपैकी कुठलंही सर्टिफिकेट ज्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव व्यवस्थित असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलीही स्पेलिंग मिस्टेक नको आणि तुमची डेट ऑफ बर्थ असली पाहिजे, हे डॉक्युमेंट्स तुमच्या प्रूफ ऑफ एज साठी चालतं आणि हे डॉक्युमेंट तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. डोमेसाईल आहे, एज्युकेशनल क्रायटेरिया, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, मार्कशीट्स आणि एज प्रूफ जे आहे हे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर एखादा विद्यार्थी जर कॅटेगरीमध्ये असेल, एखाद्या कास्टमध्ये असेल, तर त्या केसमध्ये कुठले डॉक्युमेंट्स त्यांनी जवळ ठेवायला पाहिजे आतापासूनच ते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला हा सगळ्यात महत्वाचा आहे. काही विद्यार्थ्यांनी नसेल काढला किंवा काही जणांनी स्कॉलरशिप घेतली असेल तर त्यांच्याकडे ऑलरेडी असेल, पण तो जो दाखला आहे तो तुमच्याकडे असणं खूप महत्वाचं आहे. ओके, कास्ट सर्टिफिकेट आणि लॉंग लाईफ असतो तो. ओके, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, तुम्ही जे कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे ते व्हॅलिड करून घेणं आवश्यक आहे तुमच्या त्या डिस्ट्रिक्ट मधनं. बऱ्याचशा विद्यार्थ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसते, हेही लक्षात घ्या की या केसमध्ये एससी एसटी कॅन्डिडेट असेल तर त्याच्यामध्ये व्हॅलिडिटीची गरज लागत नाही. ओके, आणि बऱ्याचदा स्पेसिफिकली कास्ट सर्टिफिकेट जर असेल तर ते महत्वपूर्ण डॉक्युमेंट्स तुमचं ठरतं. त्यानंतर काही विद्यार्थी असे असतात की जे कॅटेगरीमध्ये असतात, कास्टमध्ये असतात, पण त्यांचं जे उत्पन्न आहे ते बियॉन्ड त्या लिमिटच्या वरती असतात. त्याची प्रेझेंट लिमिट आहे त्याच्यापेक्षा जर वरती उत्पन्न असेल तर ते क्रेमी लेअर गटामध्ये किंवा उन्नत गटामध्ये मोडतात. त्याच्यामुळे ज्यांचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी आहे तर नॉन क्रेमी लेअर सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. हे खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची वेळेवर धावपळ फक्त आणि फक्त या नॉन क्रेमिलियर सर्टिफिकेटमुळे होती, कारण याला व्हॅलिड टाइम असतो, एक ड्युरेशन असतं. म्हणजे नॉन क्रेमिलियर सर्टिफिकेटला एक व्हॅलिडिटी असते, त्या दिवसानंतर ते एक्सपायर होतं. मग अशा केसमध्ये तुम्हाला व्हॅलिड डेट असलेलं त्या पिरियड मध्ये असलेलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज की ही जी जाहिरात आहे ही ज्या मंथ मध्ये येणार आहे किंवा ज्या दिवशी येईल तो दिवस त्या पर्टिक्युलर आर्थिक वर्षामध्ये कव्हर झाला पाहिजे. नॉन क्रेमिलियर सर्टिफिकेट त्याच्यामुळे आता जर तुमच्याकडे नसेल तर ते काढायला टाका जर तुम्ही त्या गटामध्ये मोडत असाल तर. आणि जर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर त्याची व्हॅलिडिटी सुद्धा चेक करा की कधी ते एक्सपायर होणार आहे. तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रेमिलियर सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट सुद्धा एससी एसटी साठी लागत नाही, त्या कॅटेगरीसाठी हे सर्टिफिकेटची काही गरज नाही. तर कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्टिफिकेट आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर काही विद्यार्थी असतात की जे स्पेशल गटामध्ये मोडतात, बरेचशा त्यांच्या जागा असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही म्हणजे स्पेशल अंगाने जर सक्षम असेल, ज्याला दिव्यांग व्यक्ती म्हणतो आपण, ओके, ते व्यक्ती असेल किंवा काही स्पोर्ट मधले जे ज्याला म्हणतो मेडल विनर असतील किंवा स्पोर्ट कोटा असेल तर नक्कीच अजून जाहिरात यायची आहे. त्याच्यामध्ये कुठल्या पर्टिक्युलर कोटाला किती जागा आहेत, वॅकन्सीज आहेत हे अजून आपल्याला माहिती नाही, पण जर त्यांचं रोस्टर असतं आणि त्या रोस्टर वाईज ह्या जागा फिक्स होत असतात. 170 जागा इलेक्ट्रिकल साठी, 25 इलेक्ट्रॉनिक्स साठी, कम्युनिकेशन साठी आणि 28 सिव्हिल साठी, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. जाहिरात आल्यानंतर नक्कीच हे पिक्चर क्लिअर होईल. पण इथे लक्षात ठेवा तुम्ही की जर एखादा दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याला मेडिकल सर्टिफिकेट त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पर्सेंटेज लिहिलेलं असतं आणि ते प्रॉपर ऑथॉरिटीचंच असलं पाहिजे. जिल्हा शल्य चिकित्सक वगैरे जे हाय रँकचे जे अधिकारी आहेत, मेडिकल ऑफिसर्स आहेत, त्यांचंच ते सर्टिफिकेट लागतं. हे खूप महत्वाचं आहे. तर जे व्यक्ती दिव्यांग गटातनं मोडतात किंवा दिव्यांग गटातनं त्यांना अप्लाय करायचं आहे, ऑनलाईन अप्लाय, तर त्यांच्याकडे हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, कारण ते स्पेशल गटामध्ये मोडतात. त्यानंतर दुसरं आहे स्पोर्ट्स सर्टिफिकेट.
तुम्ही जर नॅशनल लेवलला खेळलेला असाल, नुसतं खेळलेला नाही तर त्याच्यामध्ये मेडल मिळवलेलं असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला स्पोर्ट कोटा हा लागू होता. याचे वेगवेगळे नियम्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे नियम त्या वेबसाईटवर आणि त्या जाहिरातीमध्ये हे मेन्शन केलेलं असतं. त्याच्यामुळे जाहिरातीमध्ये काय मेन्शन केलेलं आहे, स्टेट लेवल आलो आहे, नॅशनल लेवलच पाहिजे, हे सगळं तिथे आवश्यक आहे. पण जर एखादा विद्यार्थी असेल आणि जो त्या स्पोर्टच्या कोट्यामध्ये मोडत असेल, त्याला माहिती असेल, तर त्याच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट, स्पोर्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आणि हे सुद्धा सर्टिफिकेट तुमचे जे स्पोर्ट ऑफिसर्स असतात त्यांच्याकडनं व्हॅलिड करून घेण्याचं महत्वाचं काम त्याच्यामध्ये करायचं असतं. तर स्पेशल कॅन्डिडेटसाठी मेडिकल सर्टिफिकेट जे दिव्यांग आहेत, आणि स्पोर्ट्स सर्टिफिकेट जे स्पोर्ट्सचे कॅटेगरीवाले विद्यार्थी आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे काही सर्टिफिकेट्स होते, हे तुम्हाला आताच जवळ करून ठेवावे लागतील, आताच तुम्हाला कलेक्ट करून ठेवावे लागतील, म्हणजे वेळेवर तुमची धावपळ होणार नाही. ओके, त्यानंतर बरेचसे विद्यार्थी हे सीबीएसई बोर्ड मधनं उत्तीर्ण झालेले असतात, पास झालेले असतात, त्यांना मराठी वाचता बोलता लिहिता येतं, पण त्यांनी कुठलाही पेपर दिलेला नसतो. 10वीला असेल, 12वीला असेल, त्यांना मराठी विषय नसतो, मग त्यांना हिंदी असेल, संस्कृत असेल, अजून कुठले तरी विषय असतील. मग त्या केसमध्ये त्या विद्यार्थ्यांचे काही फोन आले होते आम्हाला मागच्याही स्पेसिफिक MESच्या वेळेला. मग अशा विद्यार्थ्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असलेलं एक सर्टिफिकेट सोबत बाळगणं आवश्यक आहे, तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांनो, हे जे सर्टिफिकेट आहे याचा असा कुठला फॉर्मॅट प्रिस्क्राईब आहे, काही स्पेसिफिक पर्टिक्युलर वेबसाईटवर तो दिलेला आहे. पण हे जे सर्टिफिकेट आहे, एक फॉर्मॅट मी इथे दिलेला आहे बघा, या टाईपचा फॉर्मॅट तुम्हाला मिळेल, किंवा एक मराठी भाषेमधला सुद्धा एक फॉर्मॅट आहे जो अवेलेबल आहे आपल्या वेबसाईटवर. ओके, मग हा जो फॉर्मॅट आहे हा प्रोफॉर्मा तुम्ही फिलअप करायचा आहे. मग हे ऑथेंटिक बॉडी किंवा ऑर्गनायझेशन कोण आहे जे तुम्हाला हे सर्टिफिकेट देऊ शकतं? तर कुठल्याही एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये मराठी विभाग असतो, किंवा एखाद्या कॉलेजमध्ये मराठी विभाग असतो, किंवा एखाद्या सिनियर कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक असतात, तर त्यांची आणि तिथल्या प्राचार्यांची सही असलेलं एक सिंपल लेटर की ज्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असलं पाहिजे की सदर विद्यार्थ्याला मराठी भाषा चांगल्या रीतीने वाचता बोलता आणि लिहिता येते, ह्या जे सर्टिफिकेट आहे आणि त्याच्यावरती त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचं सील आणि स्टॅम्प ज्याला म्हणतो, आणि सिग्नेचर प्रिन्सिपलची. ओके, हे महत्वाचं आहे. तर हे डॉक्युमेंट्स सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 10वी किंवा 12वीला मराठी विषय नव्हता त्यांच्यासाठी आहे. मग ज्या विद्यार्थ्यांना होतं त्यांनी काय प्रेझेंट करायचंय, तर त्यांनी सिंपल त्यांची मार्कशीट तिकडे अपलोड करायची, कारण त्याच्यावरती मराठी भाषा हे लिहिलेलं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे स्पेशल रिक्वायरमेंट आहे काही विद्यार्थ्यांसाठी ज्यांना सीबीएसई बोर्ड मधनं पास आउट झालेले आहेत. ओके, तर हे सगळे डॉक्युमेंट्स होते विद्यार्थी मित्रांनो. याच्या सॉफ्ट कॉपीज तुमच्याकडे असल्या पाहिजेत, व्हॅलिड असलं पाहिजे, प्रायर डेटचं असलं पाहिजे, जे म्हणजे व्हॅलिड डेट आहे ते असलं पाहिजे. आता याच्या व्यतिरिक्त अजून महत्वाचं काय तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, तर यू शुड बी केअरफुल अबाउट अ व्हॅलिड ईमेल आयडी. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे ईमेल जुने झालेले असतात, पासवर्ड विसरलेला असतो, रिकवर होत नाही. मग अशा वेळेस काय होतं की तो पर्टिक्युलर ईमेल आयडी परत रिकव्हरच होत नाही. आणि हे ज्या एक्झामिनेशनच्या बॉडीज आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, हे स्पेशली काय करतात, तर हे स्पेशली तुम्हाला त्या कम्युनिकेशन जे आहे त्यांचं ते तुम्हाला मेल थ्रू किंवा तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर थ्रू होतं. मग अशा वेळेस तुम्हाला व्हॅलिड ईमेल आयडी असलाच पाहिजे, नसेल तर तो क्रिएट करा, त्याचा आयडी पासवर्ड व्यवस्थित लक्षात ठेवा, कुठे लिहून ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हॅलिड मोबाईल नंबर, ज्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून तुम्हाला OTP वगैरे जे आहे ऑनलाईन एक्झामिनेशन किंवा फॉर्म भरताना, अप्लिकेशन फॉर्म भरताना लागणार आहे. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आताच ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जर नसेल तुमच्याकडे व्हॅलिड ईमेल आयडी तर तो क्रिएट करा. त्यानंतर जो डेटा आपल्याला अपलोड करायचा असतो ऑनलाईन मध्ये, तर तो महत्वाचा दोन फॉर्मॅट आहे किंवा दोन पर्टिक्युलर डॉक्युमेंट्स आहेत. ते एक आहे तुमचा फोटो आणि दुसरा आहे तुमची सही. तर याचे काही क्रायटेरिया दिलेले असतात आणि हे आपल्याला फॉलो करावे लागतात. याच्या सॉफ्ट कॉपीज तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे, कारण ऑनलाईन प्रोसेस आहे, अप्लिकेशनची ऑनलाईन प्रोसेस असणार आहे तिकडे. मग अशा वेळेला जो पासपोर्ट फोटो आहे, तो स्कॅन पासपोर्ट साईजचा जो फोटो आहे तो तुमचा असला पाहिजे. याची जी साईज आहे ही 4.5 and 3.5 सेंटीमीटर ही असली पाहिजे. ही स्टँडर्ड साईज आहे. बऱ्याचदा बॅकग्राऊंड व्हाईट वगैरे जे प्रॉपर फोटो असतो स्पेसिफिकल ऑफिशियल साईट साठी, तर त्या टाईपचेच फोटोग्राफ काढा. साईड व्ह्यू वगैरे असलेले फोटोग्राफ तिकडे अपलोड करू नका, ब्लर असलेले फोटो अपलोड करू नका. मग हा जो फोटो आहे या स्पेसिफिक साईज मध्ये असतो.
याच्यामध्ये कुठलीही साईन वगैरे तुम्हाला करायची नाहीये, किंवा तसं जर काही अपडेट्स असतील तर ते जाहिरातीमध्ये नक्कीच ते दिलेले असतील. ओके, त्यानंतर हे जेव्हा तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये कन्वर्ट कराल तर तुमची जी फाईल आहे .jpg फाईल किंवा .jpeg फाईल तयार झाली पाहिजे, कुठल्याही दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये नको. ओके, आणि ह्या पर्टिक्युलर फोटोची जी डॉक्युमेंट साईज आहे ती 50 KB असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको, नाहीतर तो अपलोड होणार नाही. आणि अपलोड झाला नाही तर तुमचा जो ऑनलाईन फॉर्मॅट आहे, फॉर्म आहे, जेव्हा तुम्ही प्रिंट काढाल तेव्हा तिकडे तो फोटो येणार नाही. मग अशा वेळेस कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात, तर पहिल्यांदाच त्याची काळजी घ्यायला पाहिजे. ओके, तर हे फोटोग्राफशी संबंधित झालं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर सेकंड स्कॅन डॉक्युमेंट जे आहे सिंपल आहे, ते म्हणजे तुमची साइन सिग्नेचर सही. ओके, तर साइन सिग्नेचर सही सगळ्यात महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. याच्यामध्ये जी साइन आहे ती व्हाईट, कंप्लीट व्हाईट ब्लँक पेजवर करायची आहे, त्याच्यामध्ये कुठलाही लाईन नको, आणि त्याच्यावरती सही ही ब्लॅक पेननीच करायची आहे. ओके, हा जो फॉर्मॅट आहे परत तुमचा जेपीजी किंवा जेपीईजी याच फॉर्मॅटमध्ये हे असलं पाहिजे, आणि याची साईज जी आहे ती 20 KB पेक्षा जास्त नसायला पाहिजे. याची 50 KB आहे, याची 20 KB आहे. ओके, तर हे जे आहे हे खूप महत्वाचं आहे, कारण हे वाटायला जरी इथे सोपं वाटतं पण बऱ्याचदा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांकडून चुका होतात, आणि मग त्यानंतर त्यांना सतत कॉन्टॅक्ट मध्ये राहावं लागतं त्या ऑर्गनायझेशन सोबत. याच्यामध्ये अजून एक तिसरा पार्ट आहे, तो म्हणजे आपण जेव्हा सॉफ्ट कॉपी तयार करतोय, मग तुमचा पासपोर्ट साईज फोटो असेल, सही असेल किंवा एखादा डॉक्युमेंट्स असेल, तर त्याची साईज लक्षात घ्या. ही 50 KB मी सांगितली आहे, ही 20 KB मी सांगितलेली आहे, आणि याच्या अगोदर जे मी सांगितलंय की डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, मग ते डोमेसाईल असेल, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असेल किंवा मार्कशीट्स असतील, कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी असेल, याची जी डॉक्युमेंटची साईज आहे ती किती असायला पाहिजे? 500 KB, त्याच्यापेक्षा जास्त नको. जर नसेल तर तुम्हाला त्याला कॉम्प्रेस करावं लागेल आणि या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते सेव्ह करून ठेवावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायला जाल तर हे तुमच्या एका ड्राईव्ह मध्ये किंवा पेन ड्राईव्ह मध्ये तुमच्या सोबत हे सगळं सॉफ्ट कॉपी त्या फॉर्मॅटमध्ये त्या साईज मध्ये असणं खूप आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल की सर ह्या खूप साध्या गोष्टी आहेत आणि ह्या नेहमी आम्हाला सांगण्यात येतात. नक्कीच येतात, पण आता आपल्याकडे वेळ आहे. आमचा अनुभव असा आहे की विद्यार्थी वेळेवर पळापळ करतात. त्यानंतर डेट, अक्षरशः उद्याला ऑनलाईन फॉर्मची शेवटची डेट असते आणि आज ते सांगतात की सर माझं व्हॅलिडिटी कालच संपलंय, मी काय करू. मग अशा केसमध्ये आता आपल्याला वेळ मिळालेला आहे, त्यामुळे हा वेळ गमवू नका आणि हे सगळे जे फॉर्मॅट आहेत हे व्यवस्थित तुम्ही आत्ताच तयार करून ठेवा. डॉक्युमेंट सगळे तयार करून ठेवा. जर तुम्हाला काही अडचण असेल ऑनलाईन अप्लिकेशनच्या फॉर्मॅटच्या वेळेस, तर त्यावेळेस ज्यावेळेस जाहिरात येईल त्याच्यानंतर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे विथ एक्सटेन्शन आणि हा ईमेल ID आहे. ओके, हे सगळे जे इन्फॉर्मेशन्स आहेत हे इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी डिस्प्ले केलेले आहेत. तर हे सगळं तुमच्याकडे असायला पाहिजे, पण आतापासूनच त्यांना त्रास द्यायला काही उगाच द्यायचा नाही. तर जेव्हा जाहिरात येईल आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येईल तर त्या केसमध्ये तुम्हाला हे सगळे जे ऑथेंटिक कॉन्टॅक्ट आहे तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंटशी रिलेटेड हा एक सिंपल असा व्हिडिओ होता. नक्कीच हा माहितीपूर्ण व्हिडिओ असेल तुमच्यासाठी. जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांना जरूर सांगा. ओके, मग आता या केसमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुक्स. इन्फिनिटी अकॅडमीचं हे बुक आजच अवेलेबल झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त आणि फक्त महाट्रान्सकोसाठी कन्सेप्च्युअल, थेरॉटिकल पार्ट आणि 2000 पेक्षा जास्त MCQ असलेलं हे खूप छान पुस्तक फक्त या असिस्टंट इंजिनियर पोस्ट साठी खूप उपयुक्त, तसेच अशाच प्रकारच्या विविध परीक्षेसाठी उपयुक्त हे पुस्तक आहे. ग्रॅज्युएशन लेवलचं आहे. त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. प्रश्नांची असेल, काही स्पेसिफिक पर्टिक्युलर प्रश्नांचे कीज आहेत आणि एक्सप्लेनेशन सुद्धा आहेत. कीज ह्या सगळ्याच क्वेश्चनचे आहेत आणि एक्सप्लेनेशन जे आहे ते काही स्पेसिफिक पर्टिक्युलर क्वेश्चनचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर खूप चांगलं पुस्तक आहे. याच्यापासून तुम्ही तुमचा स्टडी सुरू करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या बॅचेस ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत, सुरू होणार आहेत. 9 तारखेपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन. पुणे लोकेशनला ऑफलाईन असणार आहे आणि ऑनलाईन तुम्ही तुमच्या लोकेशनवरनं कुठनंही ह्या बॅचेस करू शकता विद्यार्थी मित्रांनो. याच्या ऍडमिशन्स ओपन्स आहेत. याच्यासाठी 7887811411 या IVR क्रमांकावर तुम्ही माहिती विचारू शकता. आमच्या वेबसाईटवर जाऊ शकता, आमच्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करू शकता आणि आमच्या युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला IVR वर मिळेल.
ओके, तर तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील, काही प्रश्न असतील, अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर विचारा. इन्फिनिटी अकॅडमी आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.